नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ताची आपली जी सिरीज सुरू झाली आहे त्यामध्ये RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील आज आपल्याला 6 जून 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत म्यूट हे 3517 असे सांकेतिक केले जाते आणि इयर्स हे 2458 असे सांकेतिक केले जाते। दिलेल्या सांकेतिक भाषेत ई साठी सांकेतांक काय आहे? म्यूट आणि इयर्स या दोन शब्दांमध्ये आपल्याला ई हा लेटर कॉमन दिसतोय आणि या दोन शब्दांसाठी दिलेल्या सांकेतांकामध्ये 5 ही संख्या आपल्याला कॉमन दिसते, म्हणजे ई साठीचा सांकेतांक आहे 5। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जॉय लॅब पोएटला TODLDH असे सांकेतिक केले जाते आणि पोएट विन युनियनला DLFOKB असे सांकेतिक केले जाते। दिलेल्या भाषेत पोएटला कसे सांकेतिक केले जाते? या दोन्ही वाक्यांमध्ये पोएट हा शब्द कॉमन दिसतोय आणि या दोन्ही वाक्यांच्या सांकेतांकामध्ये DL हे लेटर आपल्याला कॉमन दिसत आहेत। याचा अर्थ पोएट या शब्दासाठी सांकेतांक असेल DL। श्याम बिंदू A पासून पूर्वेकडे 11 किलोमीटर गाडी चालवतो। इथे आपण घेऊ बिंदू A, पूर्वेकडे 11 किलोमीटर म्हणजे तो या दिशेला 11 किलोमीटर गाडी चालवेल। त्यानंतर तो उजवीकडे वळतो, 5 किलोमीटर गाडी चालवतो। त्याच्या उजवीकडे म्हणजे तो आता या दिशेला येईल 5 किलोमीटर। पुन्हा उजवीकडे वळतो आणि 12 किलोमीटर गाडी चालवतो। पुन्हा उजवीकडे म्हणजे आता तो या दिशेला येईल 12 किलोमीटर। त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 10 किलोमीटर गाडी चालवतो। पुन्हा उजवीकडे म्हणजे आता तो वरच्या दिशेला येईल 10 किलोमीटर। तो शेवटचा उजवा वळण घेतो, 1 किलोमीटर गाडी चालवतो। पुन्हा उजवीकडे 1 किलोमीटर आणि बिंदू P वर थांबतो, म्हणजे इथे आहे बिंदू P। बिंदू A वर पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? बिंदू P पासून बिंदू A पर्यंत येण्यासाठी त्याला या दिशेला म्हणजेच दक्षिणेकडे यावे लागेल आणि अंतर हे 10 किलोमीटर वजा हे 5 किलोमीटर असं त्याला 5 किलोमीटर दक्षिणेकडे यावे लागेल। ऑप्शन नंबर 1। पुढील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली? आधी समीकरण लिहून घेऊ। 56 वजाचं करायचं अधिक, 12 गुणिलेचं करायचं भागिले, भागिले 4 भागिलेच परत करायचं गुणिले 9 आणि अधिकचं करायचं वजा 5। 4 एके 4, 4 त्रिक 12, पुढे येईल 56 अधिक 9 त्रिक 27 वजा 5। 56 अधिक 27 मधून 5 गेले, उरले 22। 56 आणि 22, 6 आणि 2 8, 5 आणि 2 7, 78 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन नंबर 2। खाली संख्यांचे 2 संच दिले आहेत। संख्यांच्या प्रत्येक संचामध्ये पहिल्या संख्येवर एक विशिष्ट गणिती क्रिया केल्यास दुसरी संख्या मिळते। त्याचप्रमाणे दुसऱ्या संख्येवर एक गणिती क्रिया केल्यास तिसरी संख्या मिळते, इत्यादी। दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रश्नामध्ये दिलेल्या क्रियांनुसार आहे? त्यांनी संख्यांचे 2 संच दिलेले आहेत। एक आहे 11 12 13 26, दुसरा आहे 19 20 21 42। यामध्ये असं दिसतंय 11 अधिक 1 12, 12 अधिक 1 13,
13 गुणिले 2 26. दुसऱ्या संचामध्ये 19 अधिक 1 20, 20 अधिक 1 21, 21 गुणिले 2 42. या अशा प्रकारचा संच आपल्याला या 4 ऑप्शनपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन बघू. 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 6 गुणिले 2 12 पाहिजे होतं. इथे 10 दिलेलं आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन येत नाही. दुसरा ऑप्शन 7 अधिक 1 8, 8 अधिक 1 9, 9 गुणिले 2 18. दुसरा ऑप्शन बरोबरच आहे. तिसरा ऑप्शन पण बघून घेऊ. 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, 5 गुणिले 2 10 पाहिजे होते. चौथ्या ऑप्शनमध्ये 9 अधिक 1 10, 10 अधिक 1 11, 11 गुणिले 2 22 पाहिजे होते. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. A, B, C, D, E आणि F एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. सर्वात आधी आपण 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. F समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो, पण 6 क्रमांकावर नाही. याचा अर्थ F एकतर चौथ्या मजल्यावरती असेल किंवा दुसऱ्या मजल्यावरती असेल. D आणि F ज्या मजल्यांवर राहतात त्यांची बेरीज 7 आहे. पहिल्या केसमध्ये D येईल 3ऱ्या मजल्यावरती आणि दुसऱ्या केसमध्ये D येईल 5व्या मजल्यावरती, जेणेकरून त्यांची बेरीज 7 येईल. B हा Aच्या लगेच वरच्या मजल्यावर राहतो. Aच्या लगेच वरती B, याचा अर्थ A आणि B लागोपाठ पाहिजे. पहिल्या केसमध्ये पहिल्या, दुसऱ्या किंवा 5व्या 6व्या मजल्यावरती A आणि B येतील आणि दुसऱ्या केसमध्ये बघितलं तर लागोपाठ फक्त 3रा आणि 4था मजला रिकामा आहे. दुसऱ्या केसमध्ये आपण A आणि B ची पोझिशन फिक्स करून घेऊ. Aच्या लगेच वरती B. F आणि C ज्या मजल्यांवर राहतात त्यांची बेरीज 3 आहे. पहिल्या केसमध्ये F आपण चौथ्या मजल्यावरती घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे F आणि C ज्या मजल्यांवर राहतात त्यांची बेरीज 3 आहे. याचा अर्थ पहिली केस आपली चुकली आहे. दुसरी केस बघू. F दुसऱ्या मजल्यावरती, याचा अर्थ C पहिल्या मजल्यावरती असेल. B आणि F यांच्यात किती लोक राहतात विचारलेलं आहे. B आणि F मध्ये फक्त A एकटाच राहतोय, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपला योग्य उत्तर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत A अधिक B म्हणजे A ही B ची आई आहे, A वजा B म्हणजे A हा B चा भाऊ आहे, A गुणिले B म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि A भागिले B म्हणजे A हा B चा वडील आहे. जर M अधिक N भागिले O गुणिले P वजा Q असेल तर M चा Q शी काय संबंध आहे? M अधिक N म्हणजे येईल M ही N ची आई आहे, N ची आई. N भागिले O म्हणजे येईल N हा O चा वडील आहे, N हा वडील त्यामुळे चौकोन. O गुणिले P म्हणजे येईल O ही P ची पत्नी आहे, O ही पत्नी म्हणजे स्त्री झाली, P ची पत्नी, P हा पुरुष झाला, पती पत्नी असल्यामुळे बाण. P वजा Q म्हणजे येईल P हा Q चा भाऊ आहे, P हा Q चा भाऊ. आपल्याला विचारलं आहे M चा Q शी काय संबंध आहे. P हा Q चा भाऊ आहे, O ही P ची पत्नी आहे, N हे O चे वडील आहे आणि M ही N ची आई आहे. याचा अर्थ Q चा संबंध असेल भावाच्या बायकोच्या वडिलांची आई. ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते भावाच्या पत्नीच्या वडिलांची आई, ऑप्शन नंबर 4. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 901, 900, 897, 892, 885 प्रश्नचिन्ह.
901मधून 1 वजा केलेला आहे, 900 आलं. 900मधून 3 वजा केलेले आहेत, 897 आलं. 897मधून 5 वजा केलेले आहेत, 892 आलं. 892मधून 7 वजा केलेले आहेत, 885 आलं. आता आपल्याला 885मधून 9 वजा करावे लागतील, कारण की 2-2ने वजाबाकी वाढत चाललेली आहे. 885मधून 9 वजा केल्यावर इथं 876, ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? VQL TOJ RMH PKF प्रश्नचिन्ह. आपण पहिल्या लेटरची सिरीज चेक करू. VTRP. व्हीच्या मागे 2 लेटर सोडले T, टीच्या मागे 2 लेटर सोडले R, आरच्या मागे 2 लेटर सोडले P, पीच्या मागे 2 लेटर सोडले तर N यायला पाहिजे पुढे. दुसऱ्या लेटरची सिरीज चेक करू. QOMK. क्यूच्या मागे 2 लेटर सोडले O, ओच्या मागे 2 लेटर सोडले M, एमच्या मागे 2 लेटर सोडले K, केच्या मागे 2 लेटर सोडले I यायला पाहिजे. आता तिसऱ्या लेटरची सिरीज चेक करू. LJHF. एलच्या मागे 2 लेटर सोडले J, जेच्या मागे 2 लेटर सोडले H, एचच्या मागे 2 लेटर सोडले F, एफच्या मागे 2 लेटर सोडले D, पुढे यायला पाहिजे D. NID, ऑप्शन नंबर 2. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा योग्य पर्याय निवडा. 215, 187, 161, 137, 115, 95 प्रश्नचिन्ह. इथे आपण यांचा फरक घेऊन चालू. 215मधून 187 गेले 28 येतील. 187मधून 161 वजा केले तर 26 येतील. 161मधून 137 वजा केले 24 येतील. 137मधून 115 वजा केले तर 22 येतील. 115मधून 95 वजा केले तर 20 येतील. म्हणजे प्रत्येक पुढच्या संख्येमधून 28, 26, 24, 22, 20 अशा 2-2च्या फरकाने फरक कमी होत चालला आहे. म्हणजे आता 95मधून आपल्याला 18 वजा करावे लागतील. 95 वजा 18 ते येईल 77, ऑप्शन नंबर 4. जर 1, 4, 3, 7, 5, 8, 6 या संख्येत प्रत्येक विषम अंकात 1 मिळवला आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केले तर तयार झालेल्या संख्येत सर्वात मोठा आणि सर्वात लहान अंक यातील फरक काय असेल? आधी दिलेली संख्या आपण जशीच्या तशी लिहून घेऊ. 1, 4, 3, 7, 5, 8, 6. त्याने सांगितलं आहे प्रत्येक विषम अंकात 1 मिळवायचा आहे. विषम अंकांमध्ये 1 मिळवून घेऊ. 2, 4, 8, 6 आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा करायचे. ही आपली नवीन संख्या तयार झाली. तयार झालेल्या संख्येत सर्वात मोठा आणि सर्वात लहान अंक यातील फरक काय असेल? नवीन संख्येमध्ये सर्वात मोठा अंक आहे 8 आणि सर्वात लहान अंक आहे 2. 8तून 2 गेले 6. ऑप्शन नंबर 4. 8, 1, 4, 2, 7, 6, 9
या संख्येतील प्रत्येक अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडला आहे. अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येत डावीकडून चौथा अंक कोणता असेल? आपण चढत्या क्रमाने मांडून घेऊ आणि चौथा अंक कोणता आहे ते बघू. संख्येमध्ये 1, 2, 3 नाही आहे, 4, 5 नाही आहे, 6. 4 नंबरला येतोय 6, ऑप्शन नंबर 2. RD14 हे UF10शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे CR10 हे FD6शी संबंधित आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी ON1 कशाशी संबंधित आहे? आपण अल्फाबेट न बघता फक्त संख्या बघू. 14 हा 10शी संबंधित आहे. 10 हा 6शी संबंधित आहे. म्हणजे 14 मधून 4 वजा केलेले आहे 10 आलं. 10 मधून 4 वजा केले 6 आलं. आपल्याला विचारलं ON1 कशाशी संबंधित आहे. मग 1चा संबंध काढण्यासाठी 1 मधून आपल्याला 4 वजा करावे लागतील. 1 वजा 4 येईल -3. -3 आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये RP -3. PQ RS T U आणि V एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आधी आपण एक वर्तुळ काढून घेऊ. सात लोक आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Rच्या डावीकडून मोजल्यास R आणि Q यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसतात. इथे आपण R घेऊ. Rच्या डावीकडून या बाजूला मोजायला लागेल. R आणि Q मध्ये 3 लोक, 1, 2, 3 लोक सोडून इथे येईल Q. Uच्या उजवीकडून मोजल्यास V आणि U यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसतात. आपल्याला U किंवा V कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही आहे. पुढे बघू. S Vच्या तात्काळ उजवीकडे बसतो. S आणि Vची पण पोझिशन आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे, एक काम करू. आधी आपण दुसरं आणि तिसरं वाक्य बघू. पहिलं वाक्य बाजूला ठेवू. Uच्या उजवीकडून मोजल्यास V आणि U यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसतात. इथे आपण U घेऊ. Uच्या उजवीकडून या बाजूला मोजावं लागेल. 1, 2, 3 लोक सोडले, इथे येईल V. S Vच्या तात्काळ उजवीकडे बसतो, म्हणजे या ठिकाणी बसेल S. T हा U तसेच Qचा तात्काळ शेजारी आहे. T हा U आणि Qचा तात्काळ शेजारी, म्हणजे U आणि Q या दोघांमध्ये येईल T, म्हणजे इथे येईल Q, आणि या दोघांमध्ये U आणि Q मध्ये येईल T. आता पहिलं वाक्य बघू. Rच्या डावीकडून मोजल्यास R आणि Q यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसतात. R आणि Q मध्ये 3 लोक, म्हणजे इथे येईल R. आता Rच्या डावीकडून जर बघितलं तर 1, 2, 3 लोक R आणि Q मध्ये बसत आहेत. आता उरला फक्त P, तो येईल इथे. Pच्या उजवीकडून मोजल्यास T आणि P यांच्यामध्ये किती लोक बसतात? Pच्या उजवीकडून म्हणजे आपल्याला या बाजूला मोजावं लागेल. P आणि T मध्ये 1, 2, 3, 4 लोक राहत आहेत. ऑप्शन नंबर 1. पुढील संख्या आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. सर्व संख्या एक अंकी संख्या आहेत. त्यांनी काही संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे. पुढे विचारलं आहे, अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक चिन्ह आहे आणि लगेच नंतर दुसरी संख्या आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक चिन्ह आणि त्यानंतर लगेच लागोपाठ 2 संख्या असं शोधायचं आहे. डावीकडून बघत जाऊ. लागोपाठ 2 संख्या कुठे दिसतात बघू. 6, 8, 5, 7, 3, 6 या ठिकाणी आहे. अँडचं चिन्ह आहे. पुढे 3 आणि 6 लगेच 2 संख्या आहेत. पुढे 9, 1, 5. पूर्ण मालिकेमध्ये एकाच ठिकाणी असं आहे की जिथे संख्येच्या आधी लगेच एक चिन्ह आहे आणि संख्येच्या नंतर लगेच एक संख्या आहे.
म्हणजे ऑप्शन नंबर 4 1. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार खालीलपैकी 4 अक्षरसमूहांपैकी 3 अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणता अक्षरसमूह त्या गटाशी संबंधित नाही? 4 ऑप्शनपैकी एक गटातनं बसणारा आपल्याला शोधायचा आहे. पहिला आहे SUP. यसच्या पुढे 1 लिटर सोडल्यावर U, यसच्या मागे 2 लिटर सोडल्यावर येतोय P. दुसरा आहे NPK. यांच्या पुढे 1 लिटर सोडल्यावर येतोय P, यांच्या मागे 2 लिटर सोडल्यावर येतोय K. तिसरा ऑप्शन आहे GID. जीच्या पुढे 1 लिटर सोडल्यावर येतो I, जीच्या मागे 2 लिटर सोडल्यावर येतोय D. चौथा ऑप्शन आहे PRV. Pच्या पुढे 1 लिटर सोडला R, Pच्या मागे 2 लिटर सोडला M पाहिजे होते इथे. PRM असं पाहिजे होतं, पण PRV दिलेलं आहे, त्यामुळे PRV हा गटात न बसणार आहे. MNOPQR आणि S या प्रत्येकाची एकाच आठवड्यात सोमवारपासून सुरू होऊन रविवारपर्यंत वेगवेगळ्या दिवशी परीक्षा आहे. आपण सोमवार ते रविवार मांडणी करून घेऊ. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. यसची परीक्षा शुक्रवारी आहे. यस फिक्स झाला शुक्रवारी. यस आणि आर यांच्यात फक्त 2 लोकांची परीक्षा आहे. एस आणि आरमध्ये 2 म्हणजे यसच्या खाली आर नाही घेता येणार. यसच्या वरती 2 लोक सोडून मंगळवारी येईल आर. ओची परीक्षा यांच्या लगेच आधी आहे. यांच्या आधी लगेच ओ बाजूला घेऊ आपण. एमची परीक्षा पीच्या लगेच नंतर आहे. पीच्या लगेच नंतर एम. यसची परीक्षा एम नंतरच्या कोणत्याही एका दिवशी आहे. यसची परीक्षा एम नंतर आहे आणि पी आणि एम हे दोघांची लागोपाठ परीक्षा आहे, म्हणजे इथे येईल पी आणि एमची पोझिशन. आणि आता ओ आणि एन हे दोघे लागोपाठ आहे म्हटल्यावर उरलेल्या या ठिकाणी येतील ओ आणि एन. आपल्याला विचारलं आहे क्यूची परीक्षा कोणत्या दिवशी आहे. उरलेल्या एकाच ठिकाणी म्हणजे सोमवारी येईल क्यूची परीक्षा. ऑप्शन नंबर 2 सोमवार. इव्हान बिंदू ए पासून सुरुवात करतो आणि पश्चिमेकडे 12 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण ए बिंदू घेऊ. पश्चिमेकडे 12 किलोमीटर, पश्चिम म्हणजे या दिशेला 12 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो, 6 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या डावीकडे म्हणजे या बाजूला 6 किलोमीटर. डावीकडे वळतो आणि 4 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे म्हणजे त्याच्या या बाजूला 4 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 2 किलोमीटर गाडी चालवतो. परत उजवीकडे म्हणजे या बाजूला वळेल तो 2 किलोमीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. परत उजवीकडे म्हणजे या दिशेला 3 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 3 किलोमीटर गाडी चालवतो. परत डावीकडे म्हणजे आता तो परत खाली येईल 3 किलोमीटर. तो शेवटचे डावीकडे वळतो, 11 किलोमीटर गाडी चालवतो. डावीकडे 11 किलोमीटर आणि बिंदू पी वर थांबतो, म्हणजे इथे आहे बिंदू पी. बिंदू ए वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याला किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल? पी पासून त्याला ए पर्यंत येण्यासाठी वरच्या दिशेला म्हणजे उत्तरेकडे यावे लागेल आणि अंतर असेल हे 6 किलोमीटर,
हे 2 किलोमीटर आणि हे 3 किलोमीटर. 8, 9, 10, 11 टोटल 11 किलोमीटर त्याला उत्तरेकडे यावं लागेल. ऑप्शन नंबर 3. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि त्यानंतर दिलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. सर्व संख्या एकेरी अंकी संख्या आहेत. त्यांनी काही संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे. विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर दुसरी संख्या आहे. अशी चिन्हे ज्याच्या आधी एक संख्या आणि नंतर एक संख्या मोजू आपण डावीकडून. 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल 6 चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि नंतर एक संख्या आहे. ऑप्शन नंबर 4. A, B, C, D, G, H आणि I एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. आधी एक वर्तुळ काढून घेऊ. 7 लोक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. H हा Dच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. इथे आपण D घेऊ. Dच्या तात्काळ उजवीकडे H. Hच्या डावीकडून मोजल्यास H आणि I यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसलेले आहेत. Hच्या डावीकडून म्हणजे या बाजूला 1, 2, 3 लोक सोडून I बसलेला आहे. D आणि C यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसलेले आहेत. Dच्या उजवीकडून जर मोजलं तर 3 लोक सोडून I बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला Dच्या डावीकडून मोजावं लागेल. 1, 2, 3 लोक सोडून या ठिकाणी येईल C. A हा Gच्या तात्काळ उजवीकडे बसलेला आहे. A हा Gच्या तात्काळ उजवीकडे म्हणजे A आणि G लागोपाठ बसलेले आहेत. म्हणजे इथे येईल G आणि इथे येईल A. Gच्या उजवीकडून मोजल्यास D आणि G यांच्यामध्ये किती लोक बसले आहेत. Gच्या उजवीकडून म्हणजे या बाजूला D आणि G मध्ये A हा एकटाच बसलेला आहे. ऑप्शन नंबर 1. WJ15 हे UN 11शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे QH8 हे OL 4शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार RI3 हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे. इथे परत मगासारखं अल्फाबेट्स न बघता फक्त आपण संख्या बघू. 15चा संबंध 11 सोबत आहे. 8चा संबंध 4 सोबत आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये 4 वजा केलेले आहेत. 15मधून 4 गेले 11, 8मधून 4 गेले 4. आपल्याला विचारलं आहे RI3चा संबंध. मग 3मधून 4 वजा केले तर येईल -1. -1 दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये. PM-1 हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 7 बॉक्स A, B, C, D, E, F आणि G एकावर एक ठेवलेले आहेत, पण त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. आपण आधी 7 बॉक्स काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. D आणि F मध्ये फक्त 4 बॉक्स ठेवलेले आहेत. Dच्या वर फक्त A ठेवलेले आहे. Dच्या वर फक्त A म्हटल्यावर A सर्वात वरती आणि त्याच्या खाली असेल D. पहिलं वाक्य आहे D आणि F मध्ये फक्त 4 बॉक्स ठेवलेले आहेत. Dच्या खाली 4 बॉक्स सोडून पहिल्या नंबरला येईल F. C आणि G मध्ये फक्त 2 बॉक्स ठेवलेले आहेत. C आणि G मध्ये 2, याचा अर्थ C आणि G एकतर असं येईल किंवा
G C असं येईल. ई हे बीच्या लगेच वर ठेवलेले आहेत. आता फक्त 2 जागा शिल्लक आहेत. ई हे बीच्या लगेच वर, म्हणजे ते येईल असं. जी हे ईच्या लगेच वर ठेवलेले नाही. दुसऱ्या केसमध्ये जी हा ईच्या लगेच वरती येतोय, म्हणजे दुसरी केस कॅन्सल झाली. पहिली केस बरोबर आहे. ईच्या खाली किती बॉक्स ठेवलेले आहेत? ईच्या खाली 1 2 3 3 बॉक्स आहेत. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे? NKR PMT ROV TQX प्रश्नचिन्ह. पहिल्या अल्फाबेटची सिरीज चेक करू. NPRT, म्हणजे इथे एक एक अल्फाबेट सोडलेला आहे. NOPQRST, पुढे पाहिजे टी नंतर UV. दुसऱ्या अल्फाबेटची सिरीज बघू. KMOQ, इथे पण एक एक अल्फाबेट सोडलेला आहे. KLM NOPQ RS पाहिजे आता पुढे. VS, ऑप्शन नंबर 3 आणि 4 दोन्हीमध्ये आहे. ठीक आहे, तिसरं अल्फाबेट पण चेक करू. RTVX, इथे पण एक एक अल्फाबेट सोडलेला आहे. RSTUVWXYZ पाहिजे लास्टला. VSZ ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजची जागा घेतील जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरसमूह जोडीमध्ये असलेले स्वरूप आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील जोडीप्रमाणेच असतील? आधी त्यांनी दिलेले अक्षरसमूह आपण लिहून घेऊ. MLD VAM. एक एक ऑप्शन आता आपण चेक करतो. SVJ YFP. पहिला ऑप्शन चेक करू आपण. यसचा संबंध यम सोबत आहे. यसच्या मागे 1 2 3 4 5 6 नंबरला आहे यम. व्हीचा संबंध वाय सोबत आहे. व्हीच्या पुढे 3 नंबरला आहे वाय, म्हणजे इथे सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. YFP BKS. वायचा संबंध आहे यम सोबत. वायच्या पुढे यम हा 13 नंबरला आहे आणि Z1 म्हणजे वायच्या पुढे 14 नंबरला आहे यम. व्हीचा संबंध बी सोबत आहे. हा व्ही, त्याचा संबंध बी सोबत, म्हणजे व्हीच्या पुढे 1 2 3 4 5 6 नंबरला आहे बी, म्हणजे इथे सुद्धा सिरीज मॅच होत नाही आहे. दुसरा ऑप्शन सुद्धा येत नाही. दुसरा ऑप्शन कॅन्सल झाला. तिसऱ्या ऑप्शनसाठी आपण चेक करू. BKS PQG. बीचा संबंध यम सोबत आहे. बीच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नंबरला येतो यम. व्हीचा संबंध पी सोबत आहे. व्हीच्या मागे येतोय पी. 1 2 3 4 5 6 नंबरला पी येतोय, म्हणजे तिसरी सिरीजसुद्धा मॅच होत नाही आहे. तिसरा ऑप्शनसुद्धा कॅन्सल झाला. चौथ्या ऑप्शनसाठी चेक करू आता. PQG SVJ. पीचा संबंध आहे यम सोबत. पीच्या मागे 1 2 3 अक्षर सोडले तर मागे तिसऱ्या नंबरला आहे यम. क्यूचा संबंध आहे यल सोबत. क्यूच्या मागे
1 2 3 4 5 अक्षर सोडले तर 5 नंबरला आहे यल. जीचा संबंध डी सोबत आहे. जीच्या मागे 1 2 3 अक्षर सोडले तर 3 नंबरला आहे डी. VAM साठी चेक करू आता. व्हीच्या मागे 1 2 3 अक्षर सोडली तर येतो यस. एच्या मागे 1 2 3 4 5 अक्षर सोडली तर येतोय व्ही. आणि एमच्या मागे 1 2 3 अक्षर सोडले तर येतोय जे. म्हणजे इथे 3 5 3 अल्फाबेट्स मागे चाललेले आहे. इथे सिरीज मॅच झालेली आहे ऑप्शन नंबर 4मध्ये. त्यामुळे हॅश बरोबर PQG आणि पर्सेंटेज बरोबर SVJ ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 4 अक्षर समूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटात बसत नाही? 4 ऑप्शन्सपैकी एक गटात न बसणारा आपल्याला विचारलेला आहे. इथे बघा लगतचे अल्फाबेट घेतलेले आहे. KL MN सोडलेला आहे OP. तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा IJ KL सोडलेला आहे, त्याच्यानंतर MN. चौथ्या ऑप्शनमध्ये बघा EF लगतचे आहे. GH सोडलेला आहे, त्याच्या पुढचा IJ घेतलेला आहे. ऑप्शन नंबर 2मध्ये लगतचे अल्फाबेट येत नाही आहे. KH आणि LD. ऑप्शन नंबर 2 इथे वेगळा दिसतोय. खाली दिलेल्या संख्येला किंवा चिन्हांना खालील कोड आणि अटींच्या आधारे अक्षरी कोडमध्ये रूपांतरित करा. जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हांसाठी दिलेले कोड थेट वापरले जातील. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे, त्यासाठी काही कोड दिलेले आहेत. खाली 3 अटी दिलेल्या आहेत. त्या 3 अटी वाचून खाली त्यांनी दिलेल्या या संख्या मालिकेसाठी आपल्याला कोड जनरेट करायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले घटक चिन्ह असेल आणि शेवटचे घटक संख्या असेल. पहिला घटक @ चिन्ह आहे आणि शेवटचा घटक 3 संख्या आहे, म्हणजे पहिली अट इथे लागू होते. पहिली अट आपल्याला बघावी लागणार. दुसरी आणि तिसरी अट वाचून घेऊ. जर पहिले घटक विषम संख्या असेल आणि शेवटचे घटक समसंख्या असेल. पहिला घटक @ चिन्ह आहे, शेवटचा घटक 3 संख्या आहे, म्हणजे दुसरी अट इथे लागू होत नाही आहे. तिसरी अट सांगितली आहे, जर दुसरे आणि तिसरे दोन्ही घटक पूर्ण वर्ग असतील. दुसरा घटक इथे आहे 9, तिसरा घटक आहे 7. 9 ही पूर्ण वर्ग आहे, पण 7 वर्ग नाही आहे कसला, त्यामुळे तिसरी अटसुद्धा इथे लागू होणार नाही. पहिली अट फक्त लागू होते. आता पहिली अट वाचू. पहिले घटक चिन्ह असेल आणि शेवटचे घटक संख्या असेल तर या दोन्हीचे कोड अदलाबदल केले जातील. म्हणजे इथे @ चिन्हासाठी जो कोड आहे तो आहे W आणि 3 संख्येसाठी कोड आहे L. या दोघांची अदलाबदल करावी लागेल आपल्याला. साठी आपल्याला कोड घ्यावा लागेल L. 9 7 8 या तिघांसाठी जे कोड दिलेले आहेत ते सेम राहतील. 9 साठी कोड आहे C. 7 साठी कोड आहे Z. 8 साठी कोड आहे T आणि 3 साठी आपल्याला चा कोड घ्यावा लागेल, तो आहे W. म्हणजे LCZTW. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार ड्रीम हे ZNAWI शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रमाणे डान्स हे ZWJYA शी संबंधित आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी डाऊट कशाशी संबंधित आहे? त्यांनी सांगितलेला संबंध आधी आपण लक्षात घेऊ. ड्रीमचा संबंध आहे ZNAWI. डीचा संबंध झेड सोबत आहे. डीच्या मागे 1 2 3 4 नंबरला आहे झेड. आरचा संबंध एन सोबत आहे. 1 2 3 4 नंबरला आहे एन.
ईचा संबंध ए सोबत आहे. ईच्या मागे 1 2 3 4 नंबरला आहे ए. एचा संबंध डब्ल्यू सोबत आहे. एच्या मागे 1 2 3 4 नंबरला आहे डब्ल्यू. आणि एमचा संबंध आय सोबत आहे. एमच्या मागे 1 2 3 4 नंबरला आहे आय. म्हणजे इथे संबंध अल्फाबेट 4 ने मागे गेलेले आहेत. यानुसार आता आपल्याला डाऊट या शब्दाचा संबंध शोधायचा आहे. डीच्या मागे 4 लेटर 1 2 3 4 झेड. ओच्या मागे 4 लेटर 1 2 3 4 के. यूच्या मागे 4 लेटर 1 2 3 4 क्यू. बीच्या मागे 4 लेटर 1 2 3 4 एक्स. आणि टीच्या मागे 4 लेटर 1 2 3 4 पी. म्हणजे झेड के क्यू एक्स पी. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरा. जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असली तरीही दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष विधानांमधून तार्किकरित्या निघतो ते ठरवा. विधाने दिलेली आहेत. काही हरिण सिंह आहेत. आपण डायग्राम काढून घेऊ. काही हरिण सिंह. काही बेडूक हरिण आहेत. काही बेडूक हरिण म्हणजे ती अशी येईल. काही बेडूक हरिण. काही घोडे सिंह आहेत. काही घोडे सिंह म्हणजे ती अशी येईल. आता यामध्ये अजून एक डायग्राम येऊ शकते. आपण या बाजूला काढू. काही हरिण सिंह आहेत. काही बेडूक हरिण आहेत. हे असं पण येऊ शकतं. काही बेडूक हरिण. काही घोडे सिंह आहेत. हे असं पण येऊ शकतं. सिंह आहेत. याला मी 1 नंबर देतो आणि याला 2 नंबर देतो. त्यांनी दिलेले निष्कर्ष बघू आता. पहिला निष्कर्ष आहे किमान काही सिंह बेडूक आहेत. दुसऱ्या डायग्राममध्ये जर बघितलं तर काही सिंह बेडूक आहे इथे आपण म्हणू शकतो. आणि पहिल्या डायग्राममध्ये बघितलं तर सिंह आणि बेडकाचा संबंध येत नाहीये. त्यामुळे काही सिंह बेडूक आहे हे आपण फिक्स सांगू शकत नाही. त्यामुळे पहिलं निष्कर्ष चुकीचं येत आहे. दुसरा निष्कर्ष आहे काही हरिण घोडे आहेत. दुसऱ्या डायग्राममध्ये जर बघितलं तर काही हरिण घोडे आहेत इथे आपण म्हणू शकतो. पण पहिल्या डायग्राममध्ये हरिण आणि घोड्यांचा संबंध येत नाही. त्यामुळे परत इथे सुद्धा आपण फिक्स सांगू शकत नाही की काही हरिण घोडे आहेत. त्यामुळे दुसरा निष्कर्ष पण आपण फिक्स सांगू शकत नाही. त्यामुळे इथे निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणताही अनुसरण करत नाही. ऑप्शन नंबर 4 हे असं योग्य उत्तर. पुढील संख्या आणि चिन्हे मालिका पहा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. सर्व संख्या एकेरी अंकी संख्या आहेत. काही संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहेत. आपल्याला विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी एक चिन्ह आहे आणि लगेच नंतर एक संख्या आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 चिन्हे लागोपाठ आणि त्याच्या पुढे एक संख्या असं शोधायचं आहे. डावीकडून आपण बघायला सुरुवात करू.
इथे आहे अँड पर्सेंटेज आणि त्याच्यापुढे संख्या. परत इथे आहे 2 चिन्हे आहेत, एक संख्या आहे. 2च ठिकाणी आहे. पूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी जिथे चिन्हांच्या आधी एक लगेच चिन्ह आणि चिन्हानंतर एक संख्या असं 2 ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 2. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आधी आपण समीकरण लिहून घेऊ. 66 भागिलेचं करायचं गुणिले 8, वजाचं करायचं अधिक 231, गुणिलेचं करायचं भागिले 11, अधिकचं करायचं वजा 14. 11 एके 11, 11 दुने 22, उरला 1, 11 एके 11. आता 66 गुणिले 8 करून घेऊ. 8 × 48, हातच्याला 4, 8 × 48 आणि 4 52, 5 28 अधिक 21 वजा 14, 5 28 अधिक 21 वजा 14 7, 5 28 अधिक 7 ते येतील 535. ऑप्शन नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.